पोरगी सोन्याच्या तस्करीत आणि बापाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल। कर्नाटकाचे पोलीस महासंचालक डीजीपी रामचंद्र राव यांचा अश्लील हरकतींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस महासंचालक राव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। नेमकं घडले काय याबाबत या व्हिडिओतून जाणून घेऊयात। एखादा गुन्हा एखाद्याचं करिअर आणि आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक डीजीपी रामचंद्र राव आणि त्यांची मुलगी अभिनेत्री रान्या राव हे बापलेक। डीजीपी पदावर कार्यरत असलेल्या राव यांच्या कार्यालयातील महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली। राव यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस दलाची लाजच निघाली। नेमकं बाप आणि लेकीने केलेले कांड काय आहेत याबाबत जाणून घेऊयात। पोलीस महासंचालक पदाचा उल्लेख केला तरी अंगावर रोमांच उभं राहतं। हे पद सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात। पण जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर काम करणारी व्यक्तीचं गैरवर्तन करू लागली तर काय दाद मागायची कुणाकडं? पण कायदा सर्वांसाठी समान आहे। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने थेट निलंबन केलेले रामचंद्र राव। महिलेसोबत अश्लील वर्तन करणारे राव ही 1993च्या बॅचचे IPS अधिकारी असून राव हे तेच अधिकारी आहेत ज्यांची मुलगी अभिनेत्री रान्या रावला काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील सर्वात मोठ्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली। मार्च 2025 मध्ये रान्याला दुबईवरून परतताना अटक करण्यात आली। त्यावेळी तिच्याकडे अधिकाऱ्यांना तब्बल 14 किलो सोन्याची बिस्किटं मिळाली, ज्याची किंमत अंदाजे 12 कोटीच्या घरात आहे। रान्याच्या अटकेनंतर एजन्सींनी बंगळुरूमधील लवेल रोडवरील तिच्या निवासस्थानी छापा टाकला, जिथे मोठ्या प्रमाणात मालमत्ता देखील जप्त करण्यात आली। या घडामोडीनंतर कर्नाटक सरकारने मार्च 2025च्या मध्यात राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। राण्याच्या प्रकरणाचा शेवट होत नाही तोच आता डीजीपी पदावर असलेल्या तिच्या वडिलांच्या अश्लील व्हिडिओंनी खळबळ उडाली। देशाची सेवा करण्यासाठी, देशाच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी समर्पित असलेले डीजीपी रामचंद्र राव यांच्या कार्यालयातील एका महिलेशी रोमांस करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे पोलीस दलात आता एकच खळबळ उडाली। ऑफिसमधील हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून एका व्हिडिओमध्ये राव त्यांच्या केबिनमध्ये एका महिलेसोबत अनुचित वर्तन करताना दिसतायत। धक्कादायक बाब म्हणजे हे गैरकृत्य करताना राव गणवेशात असल्याचं सांगितलं जातं। पण व्हायरल होणारा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचं राव यांनी म्हटलंय। दरम्यान अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पदाला मुकलेले राव यांचे हे पहिलेच प्रकरण नाही, त्यांचा आणि वादाचा जुना इतिहास आहे। राव यांनी आतापर्यंत पोलीस दलात अनेक जबाबदाऱ्या निभावल्यात। राव यांचा कार्यकाळ कायदेशीर तपास, अंतर्गत विभागीय चौकशीचा विषयच राहिला। दक्षिण रेंजचे IGP असताना राव यांचे नाव कथित पैसे जप्तीच्या वादात समोर आले होते। 2014च्या सुरुवातीला म्हैसूर दक्षिण पोलिसांनी म्हैसूरमधील येलवाल जवळ कालिकतला जाणारी एक खासगी बस थांबवली आणि केरळमधील 4 व्यावसायिकांची रोख रक्कम जप्त केली। पोलिसांनी 20 लाख रुपये जप्त केल्याचा दावा केला, परंतु व्यावसायिकांनी प्रत्यक्षात रक्कम 2 कोटी रुपये असल्याचा दावा केला होता। त्यावेळी राव यांचे नाव चांगलेच चर्चेत आले होते। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका।